नमस्कार मित्रांनो, कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे अन्नपूर्णा आजींनी कमळीला आजोबांची काळजी घेण्यासाठी घरी राहण्यासाठी सांगितलं होतं. तर कमळी आजोबांची काळजी घेण्यासाठी थांबली असते. कमळी आजोबांना सांगते, आजींनी मला सांगितलं आहे तुमची सगळी काळजी घ्यायची, त्यामुळं आज दिवस मी तुमच्यावर राहणार आहे असं आजोबांना बोलत असते. त्यानंतर बोलते, सुजाता मावशी, आजोबांनी काय खाल्लं आहे का सकाळपासून? तर त्या बोलतात, हो, सकाळी त्यांनी चहा पिला आहे आणि आता मला अन्नपूर्णा मॅडमनी त्यांना शेवग्याचं सूप करायला सांगितलं होतं. त्यानंतर आपण कमळी बोलते, हो का, मग आता एक काम करा, तुम्ही ते सूप घेऊन या टेबलवरती, मी आजोबांना घेऊन तिथे येते. तर त्यावरती ती बोलते, सुजाता मावशी बोलते, हो ठीक आहे, आणि ती सूप गरम केलेलं घेऊन टेबलवरती येते. इकडे आपण पाहतो काय ऋषी टेन्शनमध्ये असतो आणि तेवढ्यातच साहेबा आलेला असतो. तर त्यावरती ऋषी बोलतो, बंड्याला हे 2 चहा कुणाला? तर साहेबा म्हणतो मला. तर यावरती ऋषी बोलतो, आलात का तुम्ही? तर यावरती हो बोलतो, हो आलो, पण मला प्राजू बेबीनं सगळं सांगितलं आहे येताना गाडीमध्ये. काय झालं एवढं मॅडम का चिडले आहे? मला काही कळतच नाही आहे. असं का वागतात मॅडम? एकतर प्राजू बेबी लहान आहे, ती काही बोलू शकत नाही. राधिका वहिनीचं खरं काही चालत नाही. काय झालं की सगळं प्रकरण तिच्यावर शेकतं आणि बाबा तर साहेब तर काय बोलतच नाहीत. आणि रोहित सरांना काय झाले, असे का वागायला लागलेत? असं साहेबा बोलत असतो. तर यावरती ऋषी बोलतो, काय माहिती काय झाले, मला काय माहीत नाही, असे का सगळे वागायला लागले आहेत. तर त्यावरती आपलं साहेबा बोलतो, बंड्या आपले 2 येताना मिसळ आणि 2 मस्तपैकी आणि येऊन तिथं समोर टेबलवरती बसतो. त्यावरती साहेबा बोलतो, हे बघ, मला माहिती आहे डोक्यात राग घेऊन घरातून आला असशील, काय खाल्लं नसशील, मस्तपैकी आपण नाश्ता करू. तर यावरती ऋषी बोलतो, तुला कसं कळालं की मी काहीच खाऊन आलेलं नाही? तर साहेबा बोलतो, अरे लहान होतास तेव्हापासून मी तुला ओळखतो ना, मग त्यामुळे सांगतो ना तुला. नाही ना, तो अजून काही खाल्लं नसशील, मनामध्ये राग घेऊन आला असशील, न खाता घरातून बाहेर पडला असशील, म्हणून मी सांगतो तुला, आता नाश्ता करून घे. त्यानंतर आता साहेबा बोलत असतो, तुला माहीत आहे ना, मॅडमना एखाद्याचा राग आला ना तर ते त्याला खूप राग करतात माहिती आहे, पण जेव्हा एखाद्या माणसाला त्याला बरं वाटतं नाही तेव्हा त्या व्यक्तीला डोक्यावरती घेऊन नाचाय पण कमी करणार नाही बरं का मॅडम. तसं बोलल्यानंतर ऋषी बोलत असतो, काय माहिती कमळीनं सगळ्यांचं तर मन जिंकलं आहे, पण आईचं मन का ती जिंकू शकत नाही? ती जिंकू शकत नाही का आई तिला तिचं मन जिंकून देत नाही, हेच मला कळत नाही. आणि त्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली, एक की आपलं कमळीनं जी गोष्ट झाली त्याच्यावरती माझ्यावरती राग धरलेला नाही मनामध्ये. असं म्हणल्यानंतर साहेबा बोलतो, हां बरं झालं, म्हणजे तुमचं बोलणं झालं ना, मग काही टेन्शन नाही. त्यावरती ऋषी बोलतो, अरे पण काय आहे माहिती आहे का, सगळ्यात मोठं टेन्शन आता कमळी बोलली आहे की मी तुमच्या घराची पायरीसुद्धा चढणार नाही, त्याचं मला टेन्शन आहे. तेवढ्यातच आता नाश्ता घेऊन आलेला असतो बंड्या. त्यावरती आता आपला बोलतो, साहेबा चल तू टेन्शन घेऊ नको, तुला भूक लागली असं, सकाळपासून चिडचिड केली असते, खाऊन घे. तर यावरती ऋषी बोलतो, मध्ये तुला सांगतो काय, तर कमळी काय म्हणली माहिती आहे का, की मी तुमचं सगळं पैसे पाठीमागं फेडणार आहे, आत्ता तिचे एवढे प्रॉब्लेम चालले ती कशी फेडणार आहे हेच मला कळत नाही. इकडे आपण पाहतो काय अनिका पिंकची वाट पाहत राहिलेली असते, कारण ती अजून आलेली नसते. तर यावरती तिच्या दुसऱ्या फ्रेंडला बोलते, अजून ती अशी आली नाही बघ जा, आणि ही आपली रस्त्यावरती जाऊन बघत असते. तेवढ्यातच एका 4 व्हीलरमधून पिंक्स उतरते आणि त्याचबरोबर एक मुलगाही तिथून उतरते आणि इकडे येऊन अनिकाला बोलते, अनिका पाठीमाग वळून बघ ना हे काय चाललं आहे. तेवढ्यातच त्या पाठीमाग वळून बघतात की ते एक मुलगा पिंक्सला सोडायसाठी येतो बाहेर आणि तिला हक करून परत बोलतो, आय लव्ह यू म्हणतो आणि कॉल कर, मी तुझ्या कॉलचा वेट करतोय असं बोलतो. असं बोलल्यानंतर ती हसत त्याला स्माईल करते आणि येते. यावरती अनिका एकदम सरप्राईज झालेली असते. तिला बोलते, ए काय बस करशील का, आता सांगशील का हे कोण आहे, काय विषय काय आहे, हा मुलगा कोण आहे? असं बोलल्यानंतर ती बोलते की हा माझा बॉयफ्रेंड आहे. पिंक्स जेव्हा म्हणते हा माझा बॉयफ्रेंड आहे तेव्हा मात्र अनिका सरप्राईज होते, म्हणते काय बॉयफ्रेंड आहे तुझा? काल रात्रीपर्यंत सिंगल होतीस आणि आज सकाळी उठल्यानं तुझ्याकडे कुठला बॉयफ्रेंड आला? तर यावरती पिंक्स बोलते, अगं काय सांगू तुला, एक सरप्राईज आहे. काय माहिती आहे का, काल मी एका क्लबमध्ये गेली होती आणि तिथं गेल्यानंतर ह्यानं माझ्याकडे 2 वेळ वळून बघितल्यानंतर मी आपलं मग सर्च केलं, मला कळालं अगं हा आहुजांचा मुलगा आहे. म्हटल्यानंतर मीच त्याला डायरेक्ट प्रपोज केलं. यावर त्यांनी का म्हणले, काय तू डायरेक्ट प्रपोज केलंस आणि हा एवढा रिच मुलगा तुझा बॉयफ्रेंड कसा झाला? हा आमचा फॅमिली फ्रेंड आहे, किती रिच आहे, तुझं कसं काय होऊ शकतं? तर यावरती ती बोलते, त्यात काय मी त्याला प्रपोज केलं. तर यावरती आणि काय म्हणते, तू प्रपोज केलं, मूर्ख आहेस काय तू?
मुलींनी प्रपोज करायचं नसतं, मुलींनी उलटा भाव खायचा असतो, मुलांनी येऊन विचारायचं असतं, नंतर आपण पटकन हो करायचं नाही, 2-4 दिवस घ्यायचे, उडवाउडवीचे उत्तर द्यायचे, नंतर हो वगैरे म्हणायचं, अजून भाव खायचा. तर यावरती पिंक्स बोलते, हे असं कोणी लिहिले की त्याने प्रपोज करायचं नाही, आपणच करायचं. आणि हे बघ, मी पटकन मला अर्जंटमध्ये बॉयफ्रेंड हवा होता म्हणून मी त्याला प्रपोज केलं, आणि असं जर आपण वाट पाहत राहिलं तोपर्यंत दुसऱ्याच मुलीने प्रपोज केलं तर मग काय करायचं, अशी पिंक्स अनिकाला म्हणत असते. इकडे ऋषी आपलं सांगत असतात साहेबरावला की अरे काय माहिती आहे का, ती बोलली की सगळं पैसे पाठीमागे देणार, पण आता तिचं मॉनिटरी प्रॉब्लेम एवढे चालू आहेत. एक तर तिला हॉस्टेलचे पैसे, मेसचे पैसे, कॉलेजची फी, आता खरं तिनं पैसे साठवायला पाहिजेत, पण ते आता पैसे देण्यामध्ये हे सगळं कसं ॲडजस्ट करणार आहे मला कळत नाही. तर यावरती साहेबराव बोलतात, अरे गरिबाचं जगणं असंच असतं रे, एकतर येणाऱ्या अडचणी जगून देत नाहीत आणि आपली जी तत्व आहेत ते मरूनही देत नाहीत. असं होतं की एखादं सुख दारामध्ये येतं तेवढ्यातच त्याच्या पाठीमागून काहीतरी मोठं संकट येऊन ठेपलेलं असतं. तर यावरती ऋषी बोलत असतो, काय करायचं कमी, एक तर स्वाभिमानी, ती पैसे दिल्याशिवाय राहणार नाही. तर यावरती साहेबराव बोलतात, गरीब अशीच असतात, श्रीमंतासारखं नसतं ना त्यांचं काम. त्यावरती ऋषीला मात्र खूप काळजी असतं. ऋषी म्हणत असतो, एक काम करशील का, तू तिला काय ते एखादा पार्ट टाइम जॉब बघून द्यायची का, पण काय करायचं सांगू का तुला, माझं नाव तिला सांगायचं नाही, कारण की तिला माझ्याकडून कुठलीही मदत नको आहे. तर यावरती साहेबराव बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेव, ती स्वाभिमानी आहे, ती तिचा ते जॉब शोधणार आहे, आणि तिने सांगितले ना आता तिला कुठलीही गरज नाही मदतीची, मग करायची नाही. त्यातून जर तिला लागलाच नाही जॉब तर आपण नक्कीच मदत करू, असं साहेबराव आता ऋषीला समजावून सांगत असतात. पण काय असतं विषय, ऋषीला कमळीची खूप काळजी वाटत असते. तो बोलत असतो, आई तिच्याशी का वागते मला कळत नाही. तर आपल्यावरती आपले साहेबराव बोलत असतात, मॅडम कशा आहेत आपल्याला माहीत आहे, रागीट आहे, चिडचिड करतात, पण नंतरच एखाद्याची जीव लावला की खूप जीव लावतात. तर यावरती ऋषी बोलतो, हे सगळं माहिती आहे, तू बोलतेस कोणावर, माझ्या आईबद्दल बोलतोयस ना, मग हे सगळं मला माहिती असणार ना, आता हा विषय नको आहे, असं ऋषी बोलतं. त्यानंतर आता अनिका जरासं टेन्शनमध्ये येऊन बोलते, ही काय मूर्ख मुलगी आहे, ही कशी काय प्रपोज करू शकते. तर यावरती आता ती पिंक्स बोलते, ऐक ना, ती दुसऱ्या फ्रेंडला बोलते, तू पण लवकरात लवकर बॉयफ्रेंड शोध, नाहीतर काय होईल माहिती आहे का, की तुला जेव्हा हे रिप्लेस करेल ना अनिका, तेव्हा मग मनीसाठी काय करायचं, कोणतं हवं ना आपल्याला, असं बोलते. त्यावेळी अनिका बोलते, काय म्हणजे एक तर तू मूर्ख झालीस, तिला अजून तू शिकवतेस असं बनायला, सांगू मी त्याला आहुजाला फोन करून सांगू का पैशासाठी तू मागं लागलेला आहेस. तर यावरती मात्र तसं नाही का अनिका, माझं एवढंच म्हणायचं होतं की आपण कशाला ना वाट पाहायची, मुलांनाच प्रपोज केलं पाहिजे, आपल्याला अर्जंट बॉयफ्रेंड पाहिजे आपण प्रपोज करायचं, मला तो आवडला, मला अर्जंट बॉयफ्रेंड पाहिजे होता म्हणून मी त्याला प्रपोज केलं. त्यावर अनिका म्हणते, हो का, तू ठीक आहे, तुझं तू बघ, मी असं करणार नाही, मस्तपैकी भाव घ्यायचा, मस्तपैकी प्रपोज करून घ्यायचं, तुझ्यासारखं मी वागणार नाही, असं अनिका तिला म्हणत असते. त्यावरती मात्र तिला ते काय पटलेलं नसतं, कारण की तिला पैशासाठी ती जशी अनिकाकडे असते तसंच पैशासाठी तिनं तो बॉयफ्रेंड केलेला असतो, आणि तिने स्पष्ट सांगितलेलं असतं तिच्या दुसऱ्या फ्रेंडला, तू ही बघ म्हणून, नाही तर अनिका जेव्हा आपल्याला सोडेल तेव्हा काय होईल. त्यानंतर मात्र अनिका तिच्यावरती जोरात ओरडते आणि म्हणते, तू मूर्ख बनली, ती बनलीस, तिलाच अजिबात शिकवायचं नाही. असं बोलल्यानंतर ती बोलते, हो का, बरं मग तू काय करतेस सांग. तेवढ्यातच तिथून आलेलं असतं ऋषी, आणि ऋषी पास झाल्यानंतर बोलते, हो मी ऋषी सरांच्याबद्दलच बोलते, तू काय त्यांना प्रपोज करणार नाहीस, आणि त्यांना तर तू अजिबात आवडत नाही, ते काय तुझ्यावरती प्रेम करत नाहीत, ते बघलता त्या कमळीचंच कौतुक करत असतात, त्यामुळे ते काय तुझ्या प्रपोजला होई म्हणणार नाहीत. असं अनिकाला बोलल्यानंतर खरं अनिकाला वाईट वाटलेलं नसतं, आणि ती बोलत असते, एक काम कर ना, तूच जा डायरेक्ट, मी जसं प्रपोज केलं ना तसं तूही प्रपोज कर जा डायरेक्ट, असं बोलत असते. मात्र तिला हे माहीत असतं की ऋषी आपल्याला खरंच भाव देत नाही, बघल तेव्हा तो कमी करत असतो, आणि मला तर प्रपोज करायचं नाही, आणि जर मी प्रपोज न करता ह्या दोघांचं जर काय झालं तर मी काय करणार. ह्यामध्ये बरोबर हिनं बरोबर मीठ जखमेवरती मीठ चोळलेलं असतं, आणि ऋषी तिथून पास झाल्यानंतर तिच्याबरोबर डीलला डिवचलेले असते, आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तू प्रपोज करू शकतेस का, किंवा तो तुला कधीही हो म्हणणार नाही, कारण की त्याचं ऋषी सरांचं तुझ्यावरती प्रेमच नाही, असं ती मात्र तिला खिजवत असते. आता अनिकाला मात्र वाईट वाटलेलं असतं, तरी त्यातून ती तिच्यावरतीच ओरडते आणि चिडते, आणि तिलाच बडबडत असते, मी अनिका महाजन आहे, कळालं का, तू मला शिकवायचं नाहीस काय करायचं काय नाही, ते कसं वागायचं ते, नाहीतर तुलाच मी रिप्लेस करून टाकेल, असं अनिका तिला बोललेली असते. तेवढ्यातच आपण पाहतो का इकडे ना आपली कमळी आजोबांना ते सूप पाजत असते. तेवढ्यातच पाठीमाग रागिनी पाहते, तर काय, ही कमळी इथं कशाला आली, आणि ही काय करते इथं, असं बोलून फास्टमध्ये तिकडे येते आणि कमळीजवळ उभा राहते, आणि कमळीला बोलते, काय ग, तू काय करतेस इथं,
तुझं काय काम आहे, कशासाठी आलीस तू इथं? तेव्हा ती कमळी बोलते, अन्नपूर्णा आजींनी मला सांगितलेलं आहे की आजच्या दिवस तू आजोबांची काळजी घे. तेव्हा ती बोलते, काय अन्नपूर्णा आजींनी सांगितले? तुला माहीत नाही का, मी त्यांची सून आहे, ह्या घरची मी मालकीण आहे, मी आहे ना इथं काळजी घ्यायला, तू कशाला आलीस इथं काळजी घ्यायला? तेव्हा ती आपली कमळी सरळ साधं उत्तर देते, हे तुम्ही सगळं अन्नपूर्णा मॅडमनाच विचारा, हे मला काही माहीत नाही. म्हटल्यानंतर तिला इतर राग. तेव्हा ती बोलते, हो का, मग ही सूप कशाला तू पाजायला आलीस? मी आहे ना इथं, मी पाजेल ना सूप, तू पाजायची गरज नाही. आणि त्यातूनच जर तुला काम करायची जर हौस असेल ना, तर तुझ्या लायकीची, तुझ्या लेवलची कामं कर. पाय दाबून देणे, तेल लावणे, हातपाय चोळणे असं बोलते. आणि ती दुसरी असते सुजाता मावशी, तिला ओढून बोलते, काय गं, सूप पाजायचं होतं, मला सांगता आलं नाही का तुला? मी पाजलं नसतं का त्यांना सूप? कशाला तुला असली कामं सांगतेस नोकरांना? अशी बोलल्यानंतर मात्र कमळीला वाईट वाटलेलं असतं. आणि काय करते, कमळीला बोलते, ती सूपची वाटी खाली ठेव, खाली ठेव तू वाटी, माझं मी पाजते. असं करून ती सूपची वाटी घेते आणि सूप आजोबांना पाजत असते. आजोबा काही तोंड उघडायला तयार नसतात, कारण की त्यांना अजिबात आवडत नसते रागिनी. पण ती ओरडत असते, तोंड उघडा, सांगितलेलं कळतं का नाही तुम्हाला? तोंड उघडा, पटकन तोंड उघडायचं, सांगितलेलं कळतं की नाही तुम्हाला? तोंड उघडा. असं तिला ओरडते आजोबांना. आणि आजोबा तोंड उघडतात. त्यानंतर ती अजून ओरडत असते. तर यावर ती आपली कमळी बोलत असते, अहो असं का करताय तुम्ही, त्यांना त्रास होईल, त्यांना ठसका लागेल ना, असं बोलत असते. नंतर ही त्या बोलते मावशीला, तुला माहिती आहे ना, सॅलरी मी देते, मालकीन मी आहे, समजलं नाही का तुला? मला सांगायला सूप द्यायला, मूर्ख कुठली, असं बोलून आजोबांना जबरदस्ती सूप पाजत असते. पण आजोबांना मात्र ते सूप प्यायचं नसतं, म्हणून आजोबा तिला बोलत असतात, काही नाही असतं, नुसती मान हलवत असतात. तर कमी बोलत असते, अहो मॅडम हळू, त्यांना ठसका लागेल, तुम्ही काय एवढी जबरदस्ती करून घालते? तर यावरती ती बोलते, तू मला शिकू नको त्यांना कसं घालायचं, काय करायचं, मी ह्या घरची सून आहे, माझं मला समजतं. आणि जोरात त्यांना जबरदस्ती सूप पाजत असताना त्यांना लागतोच ठसका. तर यावरती कमळी त्यांना बोलते, अहो सांगितलं होतं ना तुम्हाला त्यांना ठसका लागेल म्हणून, बघा लागला का नाही ठसका? असं बोलल्यानंतर मात्र आता रागिणीला राग आलेला असतो, कारण की आता कमळी घरातल्या नोकरांच्या पुढे तिला असं बोललेलं असतं. तर ती बोलते, तू शिकू नकोस मला, काय करायचं काय नाही ते माझं मला समजतं. यावरती कमळी बोलते, अहो मी एवढंच म्हणते ना तुम्हाला, त्यांना तर प्यायचं नाही तर तुम्ही जबरदस्ती का करताय? त्यांना बघा ना ठसका लागला, तुम्ही असं एवढं फास्ट का पाजताय त्यांना? असं बोलते. यावरती मात्र ही अजूनही काही सुधारलेली नसते आणि जबरदस्ती आजोबांना अजूनही पाजत असते. तिला दाखवून द्यायचं असतं की मी घरची सून आहे, मी मालकी नाही, माझं मी बघते त्यांना सांभाळायचे. आणि कमळीला बोलते, ए गावछाप, तू शांत बसायचं, मला सांगायचं नाहीस तू. त्यानंतर आपण पाहतो काय, कमळी आजोबांना घेऊन बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये आल्यानंतर कमळी बोलते, चला आजोबा आता तुम्ही सांगा मला काय करायचं. इकडे रागिनी मनामध्ये बोलत असते, आता आज मी जी बरोबर ना लेवलच लावते, मला सर्वांसमोर बोलते ना, मी हिला दाखवतेच, असं बोलते. इकडे कमळी आजोबांच्या रूममध्ये आल्यानंतर आजोबा तिला कपाटाकडे पाहून खुणवत असतात. काय तर कमळी म्हणते, काय झालं, तुम्हाला कपाटातलं काय हवं आहे का? तर यावरती आजोबा बोलवतात, मान हलवतात, हो. मग कमळी जाते कपाटामध्ये, कपाट उघडते आणि कपाटामध्ये एक एक वस्तू दाखवतात, काय हवं आहे तुम्हाला? चावी हवं आहे का, घड्याळ हवं आहे का, कपडे हवं आहे का, फाईल हवं आहे का, असं सांगत असते. तर आजोबा नाहीच म्हणत असतात. तेवढ्यात खाली अल्बम असतात. तर ते अल्बम पाहिल्यानंतर आजोबांनी मान हलवतात, हो ते पाहिजे. मग आता कमळी अल्बम घेऊन येते. पण त्या वेळीला हे माहीत नाही की त्यामध्ये तिचा आईचा आणि तिच्या वडिलांचा म्हणजे राजांचा लग्नाचा फोटो आहे. त्यानंतर तो फोटो एकदम सेपरेट सुट्टा पडलेला असतो, पण त्या दोन अल्बमच्या मध्ये असतो. आणि ती दोन्ही अल्बम घेऊन येते तेव्हा तो फोटो त्यामध्येच असतो. आणि ती काय करते, ते अल्बम तिथं बेडवर टाकते, त्यातला एक अल्बम उचलून घेते. तेव्हा काय झालेलं असतं, तो जो अल्बम असतो त्याच्या खाली तो फोटो गेलेला असतो. आणि इकडे आपण पाहतो काय, इकडे रागिनी सारखं सारखं तिच्या आईला फोन करत असते, कारण की तिला खूप चिड आली असते कमळीची. आणि तिला लवकरात लवकर आईला फोन करून सांगायचं असतं की कमळी घरात आले म्हणून. पण ना ती गेलेली असते ती भेटायला चरणला, म्हणून ती फोन उचलत नसते. आणि सारखी म्हणतेस, काय माझा का फोन कट करते, हिला कळत नाही का मी फोन करते, अर्जंट आहे म्हणून फोन करते म्हणून फोन करत असते. तरीही कामिनी तिकडून फोन कट करत असते. तिचं मात्र चरणशी महत्त्वाचं बोलणं चाललं असतं. चरणला बोलते, काय रे, समजलं का, सापडली का बाई तुला ती, काय झालं, एवढ्यासाठीच बोलवलंस ना तुम्हाला? तेव्हा ती चरण बोलतो, अहो गल्लीन गल्लीन चप्पा चप्पा शोधला मी. तर यावरती ती बोलते, ते पुढचं सांग मला, ती सापडली का नाही, एका वाक्यात उत्तर दे, मला ते सांगू नको. तर यावरती तो बोलतो, अहो मॅडम गल्ली गल्ली सगळं शोधायचं म्हणलं तर गाडी लागते, गाडीला पेट्रोल लागतं, त्याच्यासाठी पैसे लागतात. तर यावरती बोलते, हो मी उगाचच तुला मूर्ख म्हणत होते, खरं तू शहाणा निघालास की रे,
म्हणजे पैसे हवे होते तेवढ्यासाठी तू इतक्या लांबून मला बोलवलंस? त्यावरती तो बोलतो, अहो तसं नाही मॅडम. तर यावरती ती बोलते, बरं मी तुला पैसे देते, पण मला लवकरात लवकर माहिती पाहिजे ते गौरीची. असं बोलल्यानंतर मात्र तो बोलत असतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला फक्त मदत करा, मी त्याला लवकरच शोधून काढेन, असं बोलत असते. तेवढ्यातच रागिनी अजून सारखा फोन करत असते. मात्र आता कामिनी चिडलेली असते. काही सारखी सारखी फोन करते, मला फोन कट करते, तरी करते. त्याला बोलते, 2 मिनिटं थांब, मला हा फोन रिसीव करायचा आहे. तर तो ऐकत असतो ह्यांचा फोन. इकडे कामिनी बोलत असते फोनवरती, चिडून लागली, काय गं कशाला सारखी फोन करतेस, फोन कट करते, याचं जरा तर समजत नाही का मी काय तर कामात असेल म्हणून, काय गरज आहे तुला सारखी फोन करायची? त्यावरती रागिनी तिकडून बोलते, का गं तू कशाला माझ्यावरती चिडतेस, इथं मला काही तर प्रॉब्लेममध्ये आहे म्हणूनच मी तुला फोन करते ना, माझ्यावरती कशाला तू राग काढते, असं ती आईला चिडून बोलते. त्यावरती बोलते, बरं बोल काय काम आहे तुझं, कशाला फोन केलास? त्यावरती ती म्हणते, अगं ती मूर्ख गावच्या कमळी घरामध्ये आले आणि आजोबांची काळजी घ्यायला त्या अन्नपूर्णा म्हातारीनं सांगितले, माझं डोकं फिरले असतं, मला काय कळना तिचं काय करू. तर यावरती मात्र कामिनी तिलाच उलटं चिडून बोलते, काय गं समजत नाही का, एकतर तुमच्या या व्यापामुळे माझ्या डोक्याचा भुगा झाला आहे, मी तुमचं सगळं सुरळीत करायसाठी येते, काय तर करते, आणि बघल तेव्हा ती कमळी कमळी कमळी, काम कर, वर गच्चीवर नेऊन तिला खाली ढकलून दे, नाहीतर तिच्या जेवणात काहीतरी घालून तिला मारून टाक, मला सारखं फोन करायचं नाही, तिचं काय करायचं तुझं तू कर, असं तिच्यावरती चिडते. यावरती ही बोलत असते, अशी का बोलते आई, एवढी का चिडली, नक्की कशाला गेली ही? मात्र आता इकडून ती बोलत असते आणि तो चरण ऐकत असतो, बापरे ही मॅडम डायरेक्ट कमळीला वरून टाक मारून टाक म्हणते, बरीच डेंजर दिसते, असं बोलते. तर मात्र आता हिने, तुझं तू बघ त्या कमळीच काय करायचं, मी महत्त्वाच्या कामाला आले, आता मला फोन करायचं नाही, मी फोन करेल त्याच वेळी रिसीव्ह करायचं, मला तू परत फोन करायचं नाही, असं बोलत असते आणि लिकीला तिच्या की ओरडत असते. मात्र आता रागिणीच्या लक्षात आलेलं आहे, आई काय तर जास्त महत्त्वाच्या मिटिंगला आले म्हणून ती फोन ठेवून देते. इकडं ती काय करते, आपलं कामिनी पर्समधून पैसे काढते आणि त्या चरणला देते आणि चरणला पैसे दिल्यानंतर बोलते, हे पैसे कशासाठी दिलेत ते लक्षात ठेवायचं, ते काम झालं पाहिजे, आणि जर पैसे देऊनसुद्धा काम झालं नाही तर ते पैसे परत वसूल कसे करायचं ह्याचे सुद्धा मार्ग मला चांगले माहीत आहेत, समजलं तुला, त्यामुळं पैसे दिले त्याप्रमाणे काम हे करायचंच, असं बोलत असते. तर यावरती चरण बोलतो, त्याची तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला लवकरात लवकर त्या बाईचा ॲड्रेस सांगेन आणि तुम्ही तेवढं माझ्या ॲडमिशनचं बघा. त्यावरती बोलते, ॲडमिशनचं, हां स्टुडंट आहेस ना तू, कॉलेज ॲडमिशन घ्यायचं आहे, अरे काय करायचं आहे शिकून, आत्ता तुला एक काम मिळेल ना, माझं काम करतो, असंच तुला मोठी मोठी कामं मिळत जाते, शिकून काय करायचं आहे तुला. तर यावरती चरण बोलतो, तसं नाही मॅडम, पण ॲडमिशन घेऊन द्या तेवढं, मी पण काम करतो तुमचं, असं म्हणल्यानंतर कामिनी बोलते, बरं ठीक आहे करू, तू माझं आधी काम कर, मग मी तुझ्या ॲडमिशनचं करते, समजलं का, पण मला लवकरात लवकर रिझल्ट हवा आहे, काहीही कसं आहे, ती बाई लवकरात लवकर मला माझ्यासमोर पाहिजे असं आहे, असं ती चरणला सांगत असते. तर चरण म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय तसं, तुम्ही मला पैशाची मदत करत जावा, मी तुमचं काम करत जाईन. त्यानंतर पैसे देऊन गेल्यानंतर चरण हातामध्ये पैसे घेऊन म्हणत असतो, झालं आता 2 दिवसाची तर आपली जुळणी झाली, बाकीचं परत बघू काय करायचं काय नाही ते, असं चरण मनामध्ये बोलत असतो. आणि आता कामिनी तिथून निघून गेली असते, पण जाताना मात्र तिनं सांगितलेलं असतं, काम हे फक्स झालंच पाहिजे. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, कमळी आजोबांना म्हणत असते, वाव ह्यानी काय ना छोटेपणीची किती छान दिसते ने, आणि तिकडं काय झालेलं असतो, तिच्या आईचा वडिलांचा फोटो त्या दुसऱ्या अल्बमच्या खाली लपलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो कमळी म्हणत असते, खरंच आपण म्हणतो ना की काही क्षण आपल्याला साठवून ठेवा येत नाहीत, पण जर आपण फोटो काढून ठेवले ना तर काय होतं माहिती आहे का, ते क्षण आपल्याला परत अनुभवता मिळतात. आमच्या गावाला पण नाही, आमच्या घरी माझे लहानपणापासून खूप फोटो आहेत माहिती आहे का, मी आणि माझा आबा पण नाही असं फोटो काढून बघत बसतो, खूप मज्जा करतो, मला लय आवडतं असं फोटो बघायला, असं आजोबांना म्हणत असते. आजोबांना म्हणते, त्यामध्ये माझे सगळे फोटो आहेत, पण काय माहिती आहे का, माझ्या वडिलांचा त्यात एकही फोटो नाही, त्यामुळे मला माहितीच नाही ते कसे दिसतात ते, पण तुम्हाला सांगू का आजोबा, आपण ना असेच फोटो काढून ठेवायला पाहिजे आणि अशाच आठवणींना आपल्या जागा करायला पाहिजे, खूप भारी वाटतं, मला खूप आवडतं, असं ते आजोबांना म्हणत असते. त्यानंतर आजोबा खुणवत असतात, तर दुसरा अल्बम घेऊन ये म्हणून, पण ती काय करते, तो अल्बम घेते तो दुसऱ्यावर टाकते, त्यामुळे तो फोटो अजून त्या दुसऱ्याच्या अल्बमच्या खाली लपलेला असतो. आता नक्कीच आपल्याला पाहायला आवडणार आहे उद्याच्या भागामध्ये ट्विस्ट, की आता कमळीला तो तिच्या आईचा आणि वडिलांचा लग्नातला फोटो बघायला भेटेल का,
का अजून अल्बममध्ये काही फोटो असतील? आजोबांना मात्र कमळीबरोबर वेळ घालवायला खूप आवडत आहे, त्यामुळे आजोबा अजूनही तिला फोटो नक्कीच दाखवतील. कमळी मात्र दिलखुलास गप्पा मारत असते, म्हणत असते, असंच आपण आठवणी साठवून ठेवल्या पाहिजेत, फोटो काढून ठेवले पाहिजे, क्षण हे कैद करून ठेवले पाहिजेत आणि जेव्हा आपल्याला आठवण होईल तेव्हा आपण ते परत त्याची आपलं आयुष्य जगलं पाहिजे, त्याची उजळणी केली पाहिजे. आणि मला खूप आवडतं माझा आबा आणि मी सारखं फोटो पाहत असतो बरं का, असं ती आता तिच्यात खऱ्या आजोबांना सांगत आहे. आता नक्कीच प्रेक्षक आपल्याला उद्याचा भाग बघायला आवडणार आहे की या भागामध्ये आपण पाहू की कमळीने नक्कीच फोटो पाहिला आहे की नाही. त्यासाठी नक्कीच तुम्ही उद्याचा भाग पहा.